श्री स्वामी समर्थ मोटिवेशन चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. कसे आहात सगळे स्वामी भक्तांनो? तर आज एक फार वेगळा अनुभव आहे. हा अनुभव एक ॲस्ट्रॉलॉजर आहेत त्यांनी सांगितला आहे. तर ते ॲस्ट्रॉलॉजर आहेत त्यामुळे त्यांच्याकडे भरपूर असे क्लायंट येतात आणि त्यांच्याकडे भरपूर असे अनुभव आहेत. तर त्यांनी हा अनुभव पटकन थोडासा शेअर केला. तर हा अनुभव फार विचित्र आहे आणि हा अनुभव जसा घडला तसं कोणीही करू नये. हा फार वेगळा आणि फार भयानक अनुभव आहे. तर फार वेगळा असा आहे की ते ॲस्ट्रॉलॉजर आहेत ते सांगत होत्या की त्यांच्याकडे एक क्लायंट आलं, एक नवरा बायको, आणि त्यांनी सांगितलं की आमच्या सध्या म्हणजे नशिबात खूप वेगवेगळं काय काय चाललं आहे. आम्हाला पत्रिकाही दाखवायची आहे. आम्हाला म्हणजे ते पत्रिकाही बघतात, हात बघतात, चेहरा बघतात आणि सगळं बघून सांगतात. ते एक छान असे एक ॲस्ट्रॉलॉजर आहेत. ते खूप चांगलं गाईड करतात असे आहेत त्या. तर त्यांनी सांगितलं हा अनुभव की त्यांच्याकडे ते एकजण जेव्हा आले तेव्हा त्यांनी सांगितलं की आमच्या मागे फार भयानक सध्या परिस्थिती चालू आहे आणि आम्ही फार मोठ्या संकटातनं चाललेलो आहोत. तर फार मोठं संकट असं होतं की दोघं भाऊ होते आणि एक भाऊ व्यवस्थित खूप श्रीमंत, त्याचं सगळं व्यवस्थित चालू, त्याला बायको मुलं सगळं त्यांचं व्यवस्थित चालू, त्याचं स्वतःचं सगळं चालू, आणि एक भाऊ इतका गरीब की त्याच्याकडे काहीच नव्हतं. काही म्हणजे काहीच नाही. आलेली लक्ष्मी ही कुठे जायची हे काहीच कळायचं नाही. तर मग ती जी बायको होती ज्यांची फार गरिबी होती, तर त्या बाईंनी काय केलं, ते श्रीमंत जो मोठा भाऊ आहे त्यांच्या घरी गेली आणि घरी गेली, तिला कोणीतरी ही कृती करायला सांगितली. त्यांच्या घरी गेली आणि त्यांच्या देव्हाऱ्यातली गणपतीची मूर्ती उचलून आणली आणि ती गणपतीची मूर्ती तिच्या घरी स्थापना केली. तिने घरी तिच्या देव्हाऱ्यात आणून ठेवली आणि त्याची पूजा चालू केली नेहमीसारखी नॉर्मल. तर काही दिवसांनी असं घडलं की जे श्रीमंत भाऊ होता त्याची सगळी म्हणजे इतकी दशा आली त्याच्यावर, इतकी दशा म्हणजे इतकी इतकी त्याच्यावर भयानक परिस्थिती आली. सगळा बिझनेस ठप्प झाला, सगळे त्याचे कुठनं पैसे यायचे ते हे झाले आणि हळूहळू तो गरीब झाला आणि जो हा गरीब भाऊ होता तो हळूहळू श्रीमंत झाला. आता अशी परिस्थिती आली की जो भाऊ गरीब होता तो फार श्रीमंत झाला आणि जो भाऊ श्रीमंत होता तो फार गरीब झाला, त्याला खायलासुद्धा काही नाही, अशी परिस्थिती झाली. तर मग फार म्हणजे त्याच्यावर एवढं मोठं संकट आलं आणि ते नवरा बायको जे श्रीमंत होते ते फार चांगले होते. ते सगळ्यांची मदत करायचे, सगळ्यांशी चांगलं वागायचे. पण जो गरीब भाऊ होता तो फार कुचकट होता, त्याची बायको पण फार कुचकट होती आणि त्यांनी ती गरिबी मिटवायसाठी ही काहीतरी वेगळी क्रिया केली की त्यांच्या घरातला देव आणून त्यांनी इकडे पूजला. पण श्रीमंत तर झाले पण त्यांच्या मागे एवढी मोठी संकटं. म्हणजे श्रीमंत झाल्यानंतर त्यांचा पहिला मुलगा गेला अचानक एक अशी घटना घडली की त्यांचा पहिला मुलगा गेला आणि त्या दुःखातनं सावरतात की नाही तर दुसरा मुलगा गेला, म्हणजे त्यांचे दोन्हीही मुलं गेले आणि त्यांच्या स्वतःवर एवढ्या व्याधी लागल्या, त्यांना एवढी आजारपणं आली आणि आलेल्या पैशांनी म्हणजे त्यांना काहीच मजा करता नाही आली. जो पैसा आला ते त्यांच्या सगळ्या ह्या वाटोळं करून गेला. तर ही एक खूप मोठी त्यांनी मला अनुभव सांगितला की कधीही आपण अशी काही क्रिया करायची नाही, अशी काही कृती करायची नाही. अनैसर्गिक कृती आहे ही की दुसऱ्यांच्या घरचा देव आपण उचलून आणायचा आणि आपल्या घरी पूजायचा आणि त्याची पूजा करायची आणि मग जे चांगले लोक आहेत ज्यांचं श्रीमंती आहे त्यांची हळूहळू गरिबी येते आणि आपण हळूहळू श्रीमंत होतो. पण श्रीमंती अशी अचानक आलेली आणि अशी लांडी लबाडी करून किंवा चोरून किंवा कशाने आलेली श्रीमंती टिकत नाही. ती कशा प्रकारे बाहेर पडते. म्हणजे समजा आता त्यांनी ते म्हणले असेल आता आपण फार श्रीमंत झालो, आता आपलं सगळं चांगलं चालणार असेल, तर असं काही नाही. देव सगळं बघत असतो. देवाने काय केलं, तू ह्या प्रकारे मला आणलंस आणि मला पूजलंस ना तर मी तुला बरोबर धुळीला मिळवतो. काही ना काहीतरी तुझ्याकडे पैसाही आला ना तो त्याचं सुख तुला घेऊ देणार नाही.
असं म्हणून देवानी बरोबर त्याचे पहिला सगळं म्हणजे वंशाचे दिवेच संपवले. हां, म्हणजे ही जी काळी काही त्यांनी कृती केली होती, देवानी काही नाही केलं. पण ही जी काळी कृती होती, ज्यांच्याकडे कोणाकडे तरी जाऊन त्यांना रस्ता दाखवला होता की तुम्ही असं करा. पण त्यांनी केलं आणि ते सगळं काळं-बेरं जे काय केलं होतं ते त्यांच्यावर उलटलं. म्हणजे गरिबीतनं माणूस कधीही वर येऊ शकतो, पण हे असं काळं-बेरं केलं कोणाला दुसऱ्यांना, आपलं चांगलं होऊ दे आणि दुसऱ्यांसाठी करतो काहीतरी, पण त्याचं काय होतं डबल परिणाम आपल्याला भोगावा लागतो. एकतर मानसिक, शारीरिक तो तर आहे, फायनान्शियली पण आहे, पण जीवसुद्धा गमवावा लागतो ह्या गोष्टीमध्ये. तर त्यांनी फार हा मोठा अनुभव मला सांगितला आणि मला पण इतकं म्हणजे विचित्र वाटलं, की म्हटलं खरंच हे पण असं होऊ शकतं, की आपण कसं म्हणजे आपल्या नशिबात जेवढं मिळतं तेवढ्यानेच सगळं करावं. आपण दुसऱ्यांकडे जास्त ह्याचं चांगलं आहे, त्याचं चांगलं आहे असं म्हणत बसण्यापेक्षा आपण भरपूर मेहनत करावी आणि आपल्या कष्टाने, आपल्या मेहनतीने उभं राहावं. आणि मी सांगते, की आपल्याकडे घरात खायला जरी नसलं, तरी तुम्ही मीठ भाकरी खा, चटणी भाकरी खा, पण लोकांकडं जाऊन काही असं हे करू नका, की मलाच माझंच चांगलं होऊ दे, मी हा जादूटोणा करते आणि मग माझं फार छान होणार आणि मग मी असं करणार. म्हणजे त्या ज्या गरीब बाई श्रीमंत झाली होती असा काळा प्रकार करून, पण तिचं सगळं त्या काळ्या जादूने घेऊन गेली. तिच्याकडे काही राहिलं नाही आणि नवरा बायको एवढे दुःखामध्ये की त्यांचं काही हेच नाही. मग त्याच्यातनं आता ते सोडवायसाठी त्या ॲस्ट्रोलॉजर आहेत त्यांच्याकडे आले होते, की आता आमचं तर सगळं उद्ध्वस्त झालं. आता ह्याच्यानंतर आम्ही काय करायचं? हा प्रश्न घेऊन ते त्यांच्याकडे आले होते. त्यांनाही कळेना आता काय करायचं. तर मग त्यांनी हा भयानक अनुभव मला सांगितला. बघा तुम्हालाही कसा वाटतोय. आणि माझं एकच म्हणणं आहे, जे आपल्याला देवानी दिलं आहे, जे आपल्या स्वामी महाराजांनी दिलं आहे, त्याच्यातच सुखी राहा. स्वामींचं नामस्मरण करा आणि इतरांना काही आपल्याकडून छोटी छोटी मदत होईल, पैशानी नाही, मी म्हणते पैशानी नाही करायचं. तुम्ही खाणं पिणं काय काय असं सगळ्यांना देऊ शकता, तर तशी मदत करा. स्वामी आपल्या नेहमी पाठीशी आहेत. इथेच मी व्हिडिओ थांबवते. श्री स्वामी समर्थ.